शकत नाही. तो कशाचा बद्ध आहे? तो मुक्तच आहे. पण तो का बद्ध झाला? मुक्त होता परी बळे झाला बद्ध. 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 घेऊन या छंद माझे माझे. मी आणि माझं याच्यात हा शिवस्वरूप जीव दशेला प्राप्त झाला. जसं उदाहरणार्थ घ्या, एक मेंढपाळ होता. तो मेंढ्या चारायला रानामध्ये जायचा. काही दिवसांनी एक सिंह व्यालेली होती. त्याचं बसडं कळत न कळत त्या मेंढ्याच्या कळपायऊन मध्ये घुसलं. त्या मेंढ्यांबरोबर तो सुद्धा जो सिंह होता, तो सिंहाचा छावा, तो मात्र मेंढ्यांबरोबर त्या गावामध्ये आला. मेंढपाळ रोज मात्र ते घ्यायचा. अरे हा नवीन काय आलंय? सिंहाचं पिल्लू होतं ते. आणि म्हणून त्या मेंढ्याच्या कळपात वाढायला लागला. वाढता वाढता बराच मोठा झाला. रोज त्याचा नित्य नियम चारायला जायचा का? हाही सिंह मात्र मेंढपाळातला चरायला जायचा. आता वाघ काही चरतो का? पण या दृष्टांतातला चरतो. दृष्टांतातला वाघ चराय जायचा सिंह. मग तो रोज जायचा मेंढ्यांबरोबर. मेंढ्यांपेक्षा मोठा झाला. आता तो मेंढा नव्हताच, तो होता सिंह. पण लहानपणापासून त्याला मात्र काय, मी सुद्धा मेंढा आहे घेतलं लावून आपले आपण. मगाशी मी एक उदाहरण देत होतो. एक मनुष्य आहे. तो मोळी घेऊन रानातून निघाला. इतका दमला. एक आपला असा मनुष्य आपल्यासारखा, त्याला दया आली, करुणा आली. कारण माळकरीला लगेच दया येते. संत हृदय नवनीत समाना. त्यातल्या त्यात भावरा बाबा असले तर लईच दया करुणा. झेपत नाही तरी वसन बाबाशी सांगला का चाललाय कीर्तन. दया. बर दया आल्यानंतर बाबा मोळी दे माझ्या माथ्यावर. त्यांनी घेतली ना आपल्या डोक्यावर घेतली वसन बाबा. बर ती मोळी इतकी जड होती, तो पार खाली वाकाय लागला. कसा तरी कसा बसा चालायला लागला. अरे 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 जाम झालो बा. आता त्याच्याकडून यांनी घेतली, ते लई परत करता येईना. मग एक मनुष्य आला आपल्यासारखा हुशार व्यक्ती. बाबा काय झालं? काय नाही म्हणे, यांची मोळी मी घेतली पण जाम झालो, असं काय करावं? अरे बाबा दे ना टाकून. टाकला म्हणजे तुझा भार कमी होऊन जाईल, तू मुक्त होशील. तेव्हा त्यांनी ती मोळी टाकली. आता हे मी माझ्या खिशातलं सांगत नाही, तुकोबारायांचं प्रमाण आहे. देखे पुढीलांचे ओझे आणि आपले माथा घेईजे. अभंग आहे तो. दुसऱ्याचा ओझा आपण घ्यायचा, आपण चालायचा कन्हत. तशी तुमची आमची गत आहे. जीवाला तोच प्रकार झाला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध. तो मुक्त आहे पण तो जीव दशेला प्राप्त झाला. विठाला विठाला. जीव दशेला प्राप्त झाल्यानंतर जसा तो सिंह त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये वाढायला लागला, एका वेळेस काय झालं, सिंहाची डरकाळी ऐकू आली, सर्व मेंढ्या पळायला लागल्या.
पळायला लागल्यानंतर या मेंढ्यामध्ये वाढणारा जो शिव होता तो सुद्धा मरणाच्या धाकाने पळायला लागला. पळता पळता या सिंहाने जो जंगलातला शिव होता, ए जात भाई, अरे बाबा थांब, अरे तू सिंह आहेस कशाला पळतो? याला वाटलं हा काहीतरी खोटं बोलत असेल, तू मला सुद्धा मारशील. अरे माझ्यावर विश्वास ठेव, मी सिंह आहे, तू सुद्धा सिंह आहेस, तू मेंढा नाहीस. पण याला लहानपणापासून संगत कोणाची होती? मेंढ्यांची. तशी तुमची आमची पण गत आहे. मेंढ्याच्या कळपात तुम्ही आम्ही आहोत म्हणून आपला आपलेपणा विसरलोय का नाही? स्वस्वरूप याच विसर पडला म्हणून तो जीव दशेला प्राप्त झाला. असो, याने मात्र थांबवलं. अरे बाबा जाय तू, पण थोडा वेळ तर थांबशील का नाही? मोक्षरेखे आला आणि भाग्यवी नटला. थांबल्यानंतर ह्या मेंढ्या बऱ्याच पुढं पळून गेल्या. याने घेतलं, बाबा तू माझे बरोबर फक्त ये, इथं ना विहीर आहे, एक तलाव आहे, तिथं ये. तिथे गेल्यानंतर दोघेही काठावर उभे राहिले. बाबा आता तू हे प्रतिबिंब पडलंय ना पाण्यात, त्याच्याकडे लक्ष दे. लक्ष दिल्यानंतर तो जंगलातला सिंह मेंढ्यांच्या कळपात वाढणाऱ्या सिंहाला उपदेश करायला लागला. बाबा तुझं तोंड पाय आणि माझं तोंड पाय मॅच होतंय का नाही? आपले एकच आहे. ते मेंढ्यांचं तोंड पाय आणि तुझं तोंड पाय होतंय का नाही? हे बरोबर आहे. आपुले आपण करा सोडवणे, आपुले आपण करा सोडवणे, आपुले आपण करा सोडवणे, आपुले आपण करा सोडवणे. संसार बंधन सोडावे गे, संसार बंधन सोडावे गे. आपुले आपण करा सोडवणे, आपुले आपण करा सोडवणे, आपुले आपण करा सोडवणे, आपुले आपण करा सोडवणे. आपुले आपण करा सोडवणं, संसार बंधन तोडावे गे. आणि म्हणून तो जंगलातला सिंह त्याला उपदेश करायला लागला. माझी शेपटी पाय, तुला सुद्धा शेपटी आहे. मेंढ्याला शेपटी आहे का भावरा बाबा? मेंढ्याला शेपटी आहे. सिंहाची शेपटी लांब आहे, दाढी असते, आयाळ म्हणतात त्याला. मेंढ्यांना आहे का? नाही. आपले पंजे आहेत म्हणे, त्यांना खुरा आहेत. सर्व शरीराचं लक्षण या जंगलातला सिंहाशी मेंढ्याच्या सिंहाशी एक मात्र भरलं. पण मेंढ्याचं एकही लक्षण बाबा तुझ्यात नाही, मग तू मेंढा कसा? याला पटलं पण विश्वास नाही. विठाला मग त्याला मात्र त्याच्या संगतीत घेऊन गेला. मला म्हणे पटलं, मी सुद्धा सिंह आहे, पण तरी तो सुद्धा लहानपणापासून मेंढ्यांच्या कळपामध्ये वाढल्यामुळे त्याला ध्यास कोणता होता? मी मेंढा आहे, मी मेंढा आहे. मग मात्र याने उपदेश केला, तू सिंह आहेस, तू सिंह आहेस. असं सांगताना हा झाला दृष्टांत. याचा सिद्धांत असा आहे, हे पंचीकरणामध्ये ही कथा येते म्हणून सांगितली. पंचीकरण वाचा. पंचीकरणामध्ये अशी कथा आली का हा जो जीव आहे अनादी कालापासून अज्ञानरूपी गर्तेमध्ये पडला, मायाच्या बंधनामुळे अटकला आणि तो सांगायला लागला, मी देह आहे, मी देह आहे, मी देह आहे. म्हणून देह तादात्म्य जडल्यामुळे शिवतत्व हा तो विसरले गेला, नाही का? विसरून गेला. आणि म्हणून अनंत योनी त्याला भटकायला लागल्या. का भटकायला लागल्या? प्रत्येक योनीमध्ये जन्माला कारण वासना, जन्माला कारण दोष किंवा पाप, जन्माला कारण प्रारब्ध. विठाला जन्मा येणे घडे वासनाचे मूळ, नाही का?
वासनेमुळे तुम्हा आम्हाला जन्म प्राप्त होतो. जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला वासनेने. वासनेमुळे त्याला हरणाचा जन्म प्राप्त झाला. आणि म्हणून वासनामय जे लिंग देह आहे, वासनामय शरीर नाही का, हा आत्मा मरू शकत नाही. त्या वासनेमुळं त्याला पुन्हा पुन्हा जन्मास यावं लागतं. तरी तपोबळी जन्मधरी, तपोनिष्ठ जरी असला तरी वासना ज्या वेळी जाईल, वासनेचा होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी. वासनेमुळे तपोबळी जरी असला तरी सुद्धा त्याला जन्माला यावं लागतं. आणि म्हणून अनेक अनेक शास्त्रांनी कारण सांगितले. आणि म्हणून हा जीव अनंत योनीमध्ये भटकत आला. मग तो इतका घाबरला, किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला, शरण गेला विठोबाला. त्या पांडुरंग परमात्म्याला हा जीव आणि शरण गेलेला आहे. त्यावेळेस या जीवाला मात्र सांगितलं का बाबा, आता मात्र तो मोक्षाचा दरवाजा, जो मुक्तीसाठी, जो तुमचं आमचं बंधनातून मुक्त होण्याकरता जी योनी आहे, ती मात्र हे जीवा तुला प्राप्त झाली. बहुता जन्मांती जोडी लागली शहाती. बऱ्याच जन्मानंतर हे जीवा तुला या नरदेहाची जोडी लागलेली आहे. मग तू आता काय केल्या पाहिजे. बहुत जन्मांती जन्मलाशी नरा, देव तू सोयरा करी आता. का बाबा, आता मात्र तू या मनुष्य योनीमध्ये आल्यानंतर तू आता काय केल्या पाहिजे. काय केल्या पाहिजे. येवोनी नरदेहा विचारावे सारा, येवोनी नरदेहा विचारावे सारा, येवोनी नरदेहा विचारावे सारा, येवोनी नरदेहा विचारावे सारा. धरावा पैदीर भजन मार्गे, धरावा पैदीर भजन मार्गे, हे धरावा पैदीर भजन मार्गे, येवोनी नरदेहा विचारावे सारा, येवोनी नरदेहा विचारावे सारा. धरावा पैदीर भजन मार्गे, धरावा पैदीर भजन मार्गे, हे धरावा पैदीर भजन मार्गे, नरदेहा विचारावे येवोनी नरदेहा विचारावे सारा. येवोनी नर देहा विचारावे सार, अन धरावा पैधीर भजन मार्गी, देव तू सोयरा करी आता. आता मात्र मनुष्य देहात आल्यानंतर तुम्ही आम्ही काय केल्या पाहिजे. आणि म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज तुकोबराया जे जे म्हणून संत आले, त्यांनी तुम्हा आम्हाला उपदेश करायला सुरुवात केली. आई के रे जना तुझ्या स्वहिताच्या खुना, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. का बाबा, तुमच्या हिताचा आहे मी तुम्हाला सांगतो. आता काही लोकांनी वसन बाबा सांगितलं, तुम्ही काही सांगा, आम्ही काय आता ऐकत नाही. काही काही म्हणतात, अहो भक्ती केल्या पाहिजे, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा. तुकडोजी महाराज म्हणतात भक्ती केल्या पाहिजे. भगवान परमात्मा अर्जुनाला सुद्धा सांगतात, मनुष्य देहात आलाय ना, तू काय कर, तू मन मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, करी जड जडो आणि वाहिला निग, ये भक्तीची या वाटे लाग, मग पावेशी अव्यंग निज धाम माझे. अर्जुना, तू आता काय कर, झड झडोनी ताबडतोब. का तर हा मात्र मनुष्य देह आहे, हा सहजासहजी प्राप्त होत नाही. पण याला मात्र आयुष्य कमी आहे. अल्प आयुष्य मानव देह, अल्प आयुष्य मानव देह, शतगणी ते अर्धरात्र खाय, शतगणी ते अर्धरात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाची उडले ते पाहे गा, भजनाची
अल्प आयुष्य मानव देह शतगणिली ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोगोक्षय काय भजनाशी उरले ते पाहेगा. महाराज म्हणले बाबा मनुष्य देह सहजासहजी मिळत नाही, देव सुद्धा याची इच्छा करतात. हा जीव अनंत योनीमध्ये भटकत आला आणि शेवटाची पाळी एका मनुष्य जन्म चुकली या वर्मा. शेवटाची पाळी एका मनुष्य जन्म चुकली या वर्मा. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म फेरा पडे. ऐका नाही, चुकली या वर्म फेरा पडे. शेवटची पाळी हा मनुष्य देह आहे आणि याचे पुढे मनुष्य जन्म प्राप्त होईल असं कशावरून ना. असं आपण काय दिवं लावले का माणसाच्याच रूपात येणार. टिळ लावून तरी खोटा नाटा बोलत झालोय आज धर. दादा बरोबर का नाही? सत्य कधी बोललोय आपण? आहे का नाही? केव्हा ना कुठेतरी व्यवहार आहे, याच्यामध्ये काहीतरी खोट उनेपणा असतेच. म्हणून चुकली या वर्म फेरा पडे. शेवटचा जन्म आहे आणि म्हणून संत श्रेष्ठ एकनाथ महाराज त्यांनी या समाजाकडे बघितलं. संतांनी का ह्या अज्ञान रूपामुळे, अज्ञानपणामुळे, मायेमुळे हे सर्व जग भरपटत चाललेलं आहे. सर्व दुःख आणि दुःखच भोगत आहेत. प्रत्येकाला या जीवाला काय पाहिजे? सुख, शांती, आनंद आणि समाधान. प्रत्येक जीवाला, प्रत्येक मनुष्याला वाटतं सुख, शांती, आनंद, समाधान पाहिजे. पण समाधान, सुख, शांती मिळत नाही. दुःख नको पण ते आल्याशिवाय राहत नाही. सुखाचे माग पळतो पण सुख काही मिळत नाही. मग अशा दशेमध्ये सर्व दुःखाने भरपटलेली जनता समाज बघितला आणि म्हणून त्या संतांना दया आली. बुडते जनन देखावे डोळा, बुडते जनन देखावे डोळा, येतो कानावळा मनोनिया, मनोनिया. बुडते जनन देखावे डोळा, बुडते जनन देखावे डोळा. या बुडणाऱ्या जगाकडे, समाजाकडे बघितलं आणि नाथरायांना मात्र दया आली. ऐशी कळवळ्याची जाते करीला भावी नपती. कनवळा दया करुणा उत्पन्न झाली आणि मग सांगितलं का बाबा रे, वेड्या वाकड्या वळणाला लागू नका, नाही का, नका जाऊ आड राणे अन पुसा संताला जाऊन. नाथरायांनी उपदेश करायला सुरुवात केली माणसांना. का उपदेश करायला सुरुवात केली? का रे बाबा, हा मनुष्य देव सगळ्यात श्रेष्ठ आहे, देवापेक्षाही श्रेष्ठ आहे. हा मिळालाय, काहींना मिळाला तर कळाला नाही, काहींना कळाला तर मिळाला नाही. आणि ज्यांना कळालाही आणि मिळाला ते फक्त संत, नाही का. देवांना कळाला पण त्यांना मिळाला नाही. तुम्हा आम्हाला मिळाला पण आपल्याला कळाला नाही, नाही का. आणि म्हणून असा जो महत्वाचा, जो उत्कृष्ट नरदेह तुम्हा आम्हाला सापडला, मग तुम्ही आम्ही काय केल्या पाहिजे? त्यावेळेस संत एकनाथ महाराज यांनी उपदेश करायला सुरुवात केली का बाबा, या नरदेहाची मात्र माती करू नकोस. का? हा नरदेह मात्र जाणार आहे, नाही का. पण हा नरदेहाने काय काय करता येते? त्या परब्रह्म परमेश्वराची प्राप्ती करून आणि शेवटी मुक्त होता येते. आणि म्हणून या नरदेहाचा मातेरा करू नको बाबा. जोपर्यंत फुलामध्ये सुगंध आहे, नाथराया म्हणतात, त्या फुलाला किंमत आहे. एकदा का फुलामधला सुगंध निघून गेला, ते कोमेजून फुल खाली पडतं, त्याला काही एक किंमत उरत नाही. तद्वत या नियमाप्रमाणे जोपर्यंत या फूल रूपी, नाही का, देहरूपी जो फूल आहे, त्यामध्ये आत्मचैतन्य रूपी सुगंध आहे,
तोपर्यंत या देहाला किंमत आहे. एकदा का म्हणे आत्मचैतन्य रूपी सुगंध तो मकरंद निघून गेला का आयुष्यात शेवटी हा देह तसाच पडून राहतो. याला काही एक किंमत उरत नाही. अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतो परिमळ गेली औस फुल देती, 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 परिमळ गेली औस परिमळ गेलिया ओस फुल देठी, आयुष्यात शेवटी देह तैसा. एकदा का आत्मरूपी चैतन्य निघून गेलं, हा सुगंध निघून गेला, खाली राहिला पसारा, सर्व पसारा राहतो. आणि म्हणून नाथराया कळकळीने विनंती करून उपदेश करून सांगतात का बाबा, मनुष्य देह ऐसा निधान सापडलं तुम्हा आम्हाला, हा मनुष्य देह तुम्हा आम्हाला लाभला. आणि म्हणून हे जीवा तू आता काहीतरी बोध करी म्हणा, तू विचार कर, सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी. किंवा माऊली म्हणतात, तुकोबाराया म्हणतात, क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरा वयापार भव सिंधू. किंवा मी कोण याचा करावा विचार, सांगे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. असा विचार करायला पाहिजे. विचाराचे प्रकार असे आहेत, आत्मना आत्मविवेक नावाचा विचार केला पाहिजे, मी कोण आहे याचा विचार केला पाहिजे. का परिमळ गेली या ओस फुल देठी, आणि आयुष्या शेवटी देह तैसा. तुम्हा आम्हाला काही एक किंमत नाही या नरदेहाला. आणि म्हणून हा जर देह आहे, हा कसा म्हणाल, दोन्ही प्रकार सांगितलेले आहेत. हा नर देह सगळ्यात श्रेष्ठ आहे, पण याला आयुष्य कमी आहे. क्षणभंगूर नाही भरवा